षटक 3 संपली. 30 धावा दाखल करते. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये आता विजयासाठी अंतिम षटकात आवश्यकता आई गावदेवी खाटेकरला 22 धाब्याची. 6 चेंडू 22. सहा चेंडू 22 धाब्याचं समीकरण आपण बघत आहोत. टीम मेडल इमिडिएटली बंद करा. टीम मोरे 11 पाडाले लक्ष सुद्धा. चमत्कार आता करावा लागेल बॅटिंग करणारे आहे गावदेवी खाटेकरला. नेक्स्ट मॅच बॅटिंग साठी रेडी राहायचं जर्मन पाटगाव आणि त्याचबरोबर पराग वॉरियर्स बालूक आपण देखील फिल्डिंग साठी सज्ज राहायचं. 6 चेंडू 22 हे समीकरण. निर्णायक 14 षटक महत्वपूर्ण षटक आणि गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. चौथ्या ओव्हर मध्ये दीपकला 6 चेंडू 22 धाब्याचं समीकरण. ऑन स्ट्राइक जीतू ज्याच्या नावामध्ये जीत विजय मात्र पाहिजे तो विजय संपादित करून देईल का या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. 6 बॉल 22. पहिलाच बॉल लॉफ्ट केला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे या उक्तीप्रमाणे आता संयम आणि तदनंतर आक्रमण. परफेक्ट कार्यक्रम. षटकार. सितारा आहे जितू ज्याची या मॅच मध्ये लक्षवेधी फलंदाजी सध्या सुरू आहे. पहिला बॉल षटकार दीपकच्या विरोधात. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता 16 धाब्याची आवश्यकता. धावसंख्या 36. 5 चेंडू 16. आप ट्रॅकर पूल केला ऑन साइडला. कन्सिक्युटिव्ह ट्रू. सहा चेंडू 20 धाब्याचं योगदान. 6 चेंडू 22चा सामना. सलगचे 2 सिक्सर आणि या मॅच मध्ये जितून आपल्या नावाची दखल घेण्यासाठी आता भाग पाडलेले आहे ते उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना. तिसऱ्या रजनीमध्ये हा दमदार सामना सध्या सुरू आहे. रंजक सुरू आहे. गावदेवी खाटेकरचं 52 धाब्याचं 6-22चं समीकरण. 2 चेंडू 2 षटकार आले. 4 चेंडू समीकरण आता थोडं सोपं सोयीस्कर सुलभ झालंय. आवश्यकता 10 धाब्याची. अनस्टॉपेबल जितूचा तडाखा सध्या मैदानामध्ये सुरू आहे. त्यानं केली आहे लाजवाब बॅटिंग. 4 चेंडू 10. 4 बॉल 10 धाब्याची आवश्यकता. दबाव दडपण पूर्णपणे बॉलर दीपकवर. सामना होता कुठे आणि सामना सध्या आलाय कुठे. 4 चेंडू 10 ची आवश्यकता. ऑन साइडला फटका. टायमिंग व्यवस्थित जुळलंय का प्रश्न उपस्थित होता आणि बॉल फिनिश होत नाहीये. तर ते शेवटी प्राइज विकेट. मॅचची महत्वपूर्ण विकेट. जितू अपसेट झालाय. तो माघारी परतलाय. बॅटिंग त्यांना जबरदस्त केली परंतु सामना त्याला फिनिश करता आला नाही. हा निर्णायक धक्का आई गावदेवी खाटेकरला. त्या ठिकाणी बॅटर जितून जबरदस्त फलंदाजी त्याची उभरता सितारा आई गावदेवी खाटेकरचा. प्रेक्षकांची मनं त्यानं जिंकलेली आहेत मात्र सामना कोण जिंकेल हे अजूनही अनुत्तरित आहे. सामन्याचा निकाल अजूनही लिफाफे बंद गुलदस्त्यामध्ये. 3 चेंडू आता समीकरण 10 धाब्याचं. देवा आता मैदानामध्ये. देवाला देवाचा दावा करायची आता काही गरज नाही कारण जे काय आहे ते आता त्याच्या हातामध्ये स्वतःच्या कर्तृत्वामध्ये त्याला आता विश्वास दाखवावा लागेल. 3 चेंडू 10 ची आवश्यकता. बॅकफुटवर आले. समोर पंच केला. काऊ कॉर्नरला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले होते. 1 सिंगल सेकंडचा कॉल आहे आणि वेगानं देवा आता स्ट्रायकरला परतलेले. 2 धावा आल्या. धावसंख्या 2 सरकली पुढे. 44. 44 धावा याचबरोबर दाखल करती. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये आता विजयासाठी
8 धाब्याची आवश्यकता. हा बॉल आता फार इम्पॉर्टंट आहे फोल्डिंग करणाऱ्या मोरे 11 पाडाले क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून. 2 चेंडू 8 कंपल्सरी चेसचा रूल आहे या टुर्नामेंटचा. सो विजयासाठी 2 चेंडू 8 आता बनवाव्याच लागतील. मॅच अजूनही ऑन आहे. संधी दोन्ही टीमला क्वालिटी क्रिकेट जो संघ आता साकारेल डेफिनेटली टीमचा विजय या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 2 चेंडू 8 धावा निर्णायक चेंडू. लाईन इथे पाहावी लागेल. विकेट किपरनं बॉल तर सोडला. वेल लिफ्ट बाय देवा. वाईट +1 एक्स्ट्रा धावा आल्या 2 आणि मॅच मध्ये आता फक्त एक मोठा स्ट्रोक हवाय आई गावदेवी खाटेकरला. एका बाजूला पराभव मंजूर नाहीये टीम मोरे 11 पाडालेला, तर दुसऱ्या बाजूला जिंकणं जरूर आहे. जिंकणं गरजेचं आहे आई गावदेवी खाटेकरला. काटेकी टक्कर क्लॅश ऑफ टायटन सध्या आपण बघत आहोत. दत्तकृपा चषका दिला आजच्या रजनी दिला. पहिला असा हाय व्होल्टेज सामना आहे ज्यामध्ये प्रेक्षकांची रंगत आणि त्यांची दडदड आता वाढली आहे. 2 बॉल आवश्यकता 6 धाब्याची. 2 बॉल अँड रिक्वायर्ड 6 रन फॉर विक्ट्री. 1 बिग हिट अवे फ्रॉम विक्ट्री. एक मोठा स्ट्रोक आता विजयासाठी हवा आहे तो बॅटिंग करणाऱ्या टीम आई गावदेवी खाटेकरला. सॅकर एंडला आपण बघत आहोत अनिकेतला. 2 चेंडू 6 2 बॉल मध्ये विजयासाठी 6 धावेची आवश्यकता. धडधड आता वाढली आहे. कालदाचे टोके चुकतायत दोन्ही टीमच्या पाठीराख्यांचे. प्रेक्षकांच्या देखील मेंदूला सुन्न करून टाकणारा सामना. 2 चेंडू 6 लाईन इथे पाहावी लागेल. 1 मोर वाईड. खऱ्या अर्थानं हा दबाव आहे दडपण आहे जे बनवलंय जितूच्या 2 षटकारांनी. धावफलक एक्स्ट्रा एका धाब्याच्या मदतीने पोहोचले. 47 धावा धावफलकावरती. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये आता आवश्यकता 5 धाब्याची. 2-8 चा सामना होता. वाईड +1 एक्स्ट्रा 2 आल्या. तदनंतर देखील आला वाईड. नियंत्रण नाहीये गोलंदाजाचं. आउटसाइड द ऑफ स्टंप अगदी गाडल्यांच्या बाहेर पिचिंग आपण बघत आहोत. एक्स्ट्रा धाब्याचे बरसात उदलन सध्या सुरू आहे. धावफलक एक्स्ट्रा धाब्यानं बघत आहोत. 47-47 कसे काही होणार परंतु धावा येणं गरजेचं आहे महत्वपूर्ण आहे आई गावदेवी खाटेकरसाठी. 2 चेंडू 5 2 चेंडू 5 फुल टॉस. त्याला केला स्विंग. जजमेंट स्कोरलेगचा फिल्डरचा झालं मिस. एक सिंगल झाली पूर्ण. सेकंडचा कॉल आहे. देवा नॉस्ट्रॅकर यांना वेगानं परतलेला आहे. 2 धावा सहजतेनं पूर्ण झाल्या आणि 2 धाब्याच्या सोबतीनं धावसंख्या धावफलकावरती आपण बघत आहोत. 49 एक बॉल आता आवश्यकता 3 धाब्याची. रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 3 धावा पूर्ण करणं थोडं डिफिकल्ट आहे. सो हा बॉल आता फार निर्णायक आहे. 1 चेंडू 3 दोन्ही टीमनं या अगोदर काय केलं काय कमावलं काय गमावलं याबाबत आता चर्चा करून काहीच फायदा नाही आणि त्याला अर्थही नाही. कारण 1 बॉल आता आवश्यकता आहे 3 धाब्याची. फिल्डिंग लगेचच सेट करा. चला बाट चेंज करायचे. यस पंचांनी परवानगी दिलेले. जा आपण नेक्स्ट मॅच साठी जनमान पाडगाव संघ सज्ज झालेला आहे. भरपूर विश्राम त्यांनी केलेला आहे. मात्र समोर तगडं आव्हान आहे. पराग वॉरियर्स बालुक सहित देखील विसरून चाला नाही. चांगलं बाटल रंगील चांगली लढत असेल जनमान पाडगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये पराग वॉरियर्स बालुकच्या दरम्यान. 49 धावा धावफलकावर. 1 बॉल अंतिम अखेरचा चेंडू आणि ज्यावरती विजयासाठी आवश्यकता 3 धाब्याची. चला मोमेंटम ब्रेक करतायत. लक्ष सुद्धा लॉस तुमचाच आहे गावदेवी खाटेकर. 1 बॉल 3 हु विल ओन द मॅच. सामना जिंकेल कोण. मोरे 11 पाडाले की आई गावदेवी खाटेकर. गोलंदाज दीपक की स्ट्रायकर फलंदाज अनिकेत. कुठल्या टीमचा विजयाचा झेंडा या मॅच मध्ये आता रोवला जाईल. कुठला संघ अभिमानाने दाखल होईल क्वार्टर फायनल मध्ये. प्रश्न भरपूर सारे आहेत मात्र उत्तर अजूनही अनुत्तरित. 1 चेंडू 3 धाब्याची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. 1 बॉल 3 1 बॉल 3 लाईन इथे पाहावी लागेल. एक सिंगल झाली पूर्ण आणि त्या ठिकाणी वाईडचा सिंगल. येस बॅटर रनआउट आहे वाईड. अजून एक धाव एक्स्ट्रा. धावफलक 50 वरती आणि एक्स्ट्रा धावा आता टेन्शन वाढवत आहेत मोरे 11 पाडाल्याचं.
कारण एक्स्ट्रा धाव चौथी आता या षटकामध्ये खर्च करण्यात आलेले. 1 चेंडू 2 ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत देवाला. नॉस्ट्रा करेंटला विशाल भोईर. 1 चेंडू 2 धावा. नाट्यमय क्रिकेट सध्या मैदानामध्ये सुरू आहे. सामन्यानं वळण घेतलेलं आहे. मात्र पाहायचंय कुठला संघ विजय होऊन क्वार्टर फायनल मध्ये दाखवलेला आणि पराभवाचा सामना कुठल्या संघाला या निर्णायक सामन्यामध्ये करावे लागेल. कुठल्या संघाचा गाशा गुंडाला जाईल तर कुठल्या संघाच्या गाजावाजा या चेंडू नंतर होईल. 1 बॉल 2 एक्स्ट्रा 4 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. वाईड +1 वाईड अँड देन वाईड प्लस विकेट. 1 बॉल 2 फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. मोरेल 11 पाडले. 1 चेंडू 2 धावा. उत्सुकता आता शिगेला पोहोचलेले. दोन्ही टीमचे समर्थक आता आपल्या पायांवरती उभे राहिलेले आहेत आणि का उभं राहू नये. प्रेक्षकांचं चांगलं सहकार्य दोन्ही टीमला लाभलेला आपण बघत आहोत. 1 चेंडू विजयासाठी 2 धाब्याची आवश्यकता. 1 बॉल 2 वरती सामना. 2 चेंडू 8 चा सामना. तो आता 1 चेंडू आपण बघत आहोत 2 वरती आलेला आहे. 6 चेंडू 22 समीकरण होतं. सलगचं 2 षटकार जितूने लावले आणि तदनंतर आता एका बॉल मध्ये आवश्यकता 2 धावेची. 1 चेंडू 2 स्ट्रायकर एंडला देवा. बॉलर तयार दीपक. ओ रिव्हर्स अटेम्प्ट. स्विचिटचं अस्त्र बाहेर काढलं. 1 सिंगल पूर्ण. चांगली फाईट दिली त्यासाठी आपण देऊयात आई गावदेवी खाटेकरला.